श्रीराम अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मजया निरोपणे. पुढे पुढे तरी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारासी न यावे, चंचलपणे सर्वथा. कल्पने रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून या तेची एक होऊन असावे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. म्हणे अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची भावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. प्रत्यावृत्ती सैरा वैरा, किती करू येरधारा, पायी लागून या दोरा कीटक जैसा. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेने आप पर, ऐसे झाले पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजिरवाने, ब्रह्म होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे. आज गुरु पौर्णिमा आहे. आणि आज समाज सुद्धा आता जो आलेला आहे तोही अतिशय योग्य आहे. आपण कोणी गुरूंच्या चरणापाशी का येतो, का आलो, गुरूंकडे का आलो, हे इथे जे काही सांगतायत ना, त्याची प्रचिती आली म्हणून आलो. काय प्रचिती आली, काय अनुभव आला, कोणत्याही जीवाचा काय अनुभव आहे, सगळी घालमेल होते, तगमग होते. आणि ह्या घालमेलीतून, ह्या तगमगीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. आणि तो मार्ग नाना ठिकाणी जातो. प्राणी जीव कुठेतरी मला मार्ग सापडेल, कुठेतरी मला समाधान मिळेल, कुठेतरी शांती मिळेल, देवळात जातो, काय उपास करतो, तपास करतो, ह्याच्याकडे जातो, त्याच्याकडे जातो, हा कोणतरी आहे काहीतरी मला मार्ग दाखवून जातो. जो कुठे असा वाव मार्ग दिसेल तिथे धावतो माणूस. त्या कशाच्या शोधत आहे तो? मला ही जी तगमग होते, घालमेल होते, ती माझी नाहीशी झाली पाहिजे. तर इथे बघा, काहीतरी ऐकलेलं असतं, काहीतरी समजलेलं असतं ज्ञान म्हणून, आणि त्याचा स्वीकार करतो, त्याचा अंगीकार करतो, ते अमुक करून पाहतो. अमुक कर म्हणून सांगणारे लोक असतात, ते भेटतात. आणि मग काहीतरी ग्रंथ वाचायचे, ज्ञान मिळवायचं, धडपड करायची, आणि मग ती माहिती मिळते. आणि मग ब्रह्म म्हणून काय आहे, आणि आताच हे जगणं काय आहे, जीवन काय आहे, असा काहीतरी त्याला एक परिचय होत जातो. मग हे जीवन जे आहे, ह्यातून जी बद्धता मला वाटते, ती बद्धता म्हणजे काय, परवशता, दास्य पण एक आलेलं आहे. सगळ्याचा मी गुलाम झालेलो आहे. दास्यता म्हणजे काय, सगळ्याच कुठच्याही गोष्टीचा मी गुलाम झालेलो आहे. नोकरी करावी लागते, तिथे गुलामी आहे, किंवा काही मला जगण्यासाठी आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा गुलामी करावी लागते. मग हे बरोबर नाहीये. मला ते ब्रह्म म्हणून जे आहे ते ह्या सगळ्याच्या बाहेरच आहे.
ते मला मिळालं पाहिजे, ते मला प्राप्त झालं पाहिजे, ते समाधान आहे अशी त्याला माहिती मिळालेली, म्हणून तो जातो इकडे तिकडे. बरोबर आहे. तुम्ही आम्ही सुद्धा म्हणूनच महाराजांच्या चरणाशी आलो की ह्या सगळ्या जगण्याचा वीट आला, नको हे खरं काय आहे, सत्य काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. महाराज तुम्ही सांगा. तुम्ही आम्ही भाग्यवान म्हणून आपण सद्गुरू असे आपल्याला लाभले आणि त्यांच्या चरणाशी आपण येऊन बसलो. सद्गुरु, सत काय आहे, सत्य काय आहे, एकमेव अल्टिमेट ते सांगतो तो गुरु. असे गुरु आपल्याला लाभ. श्रीदत्त महाराज असोत, रणजित महाराज असोत, ते आपल्या परंपरेतले गुरु असोत. तरी सुद्धा सद्गुरूंकडून ते ज्ञान मिळालेलं आहे. तरी सुद्धा एक असा टप्पा येतो की तिथे पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की महाराजांनी सांगितलंय ते बरोबर आहे आणि ते बरोबर असं आहे की ते मला पटलेलं आहे, प्रचिती सुद्धा आलेली आहे. तरी सुद्धा म्हणजे सत्संगात असेल, मठात असेल किंवा समाधीवर असेल किंवा सद्गुरूंचं निरूपण ऐकताना असेल, ती वृत्ती तदाकार होते, म्हणजे ब्रह्माकार होतोय. पण तिथून जरा बाजूला झालो की पुन्हा ह्या सगळ्या मोहामध्ये, चक्रामध्ये गुरफटतोय आणि ते जे आहे अलभ्य आहे, अलभ्यच आहे असं वाटतंय. ते जे आत्मज्ञान म्हणून आहे ते मला अलभ्यच आहे असं वाटतंय. तर याचं काय उत्तर आहे? ते समाधान समाधान म्हणजे अनेक लोक सुद्धा प्रश्न विचारतात. महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे, आम्ही नामस्मरण करतो, सतत करतो, ध्यानधारणा करतो, काही आम्हाला अनुभव पण येतात, दर्शन होतात, अमकं तमकं सगळं सांगतात ते. पण तरी सुद्धा आम्हाला समाधान का नाही मिळत आहे? ती शांती सुख जे आहे, परमशांती सुख, थोडक्यात काय आत्मसुख, तो आनंद, आपला आनंद, निजानंद आम्हाला का मिळत नाही असा तो प्रश्न आहे. आणि समासामध्ये सुद्धा मग या समासामध्ये कशा प्रकारे उलट सुलट विचार चक्रामध्ये मी बेल काढतो असं तो शिष्य सांगतोय आणि सद्गुरूंना विनंती करतो की हे काय आहे, हे थांबणार कधी, हे चक्र थांबणार का, काय आहे ते मला कधी प्राप्त होणार, एवढाच प्रश्न आहे. मुक्त म्हणून कोण कोण होऊन गेले, कोणी जीवन मुक्त आहेत, कोणी काय त्यांनी शेवटच्या बघा 3-4 प्रकारे, 3-4 प्रकारे मुक्त कोण कोण, कोणी विदेह मुक्त आहे, बद्धमुक्त जेथे नाम रूप हे सारे तेथे मुक्तपण कैचे उरे. मुक्त बद्ध हे विसरे विसरले पणे, बद्ध मुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की साधक की आपण. बद्ध क जाणावे मी पण तदर्था बाधी. नाही ते मुक्त ठीक आहे, मायातीत तो असू दे असू दे. हा तर जे मला ती 4 प्रकारे ते सांगतात बद्ध मुक्त, हा ते शब्द पाहिजेत मला तिथे. कोण 4 प्रकारचे जे मुक्त शेवटी आलेले कुठेतरी त्यांना लक्ष ठेवलं पाहिजे तिथे. असू दे ते काय नाही. तर ते बद्धपणा म्हणजे काय, थोडक्यात, अगदी थोडक्यात बद्धपणा काय आणि बद्धपणातून मुक्त होणं म्हणजे काय. आता बद्ध आणि मुक्त हे केवळ कल्पना आहे हे आधी समजून घ्या. केवळ कल्पनेतलंच आहे. बद्धपण सुद्धा कल्पनेतलं आणि ते बद्धपण कल्पनेतलं असल्यामुळे मुक्तपणा सुद्धा कल्पनेतला आहे. हे कसं समजून घ्या, कसं समजून घ्या. तो म्हणतोय की क्षणभर मी होतोय आणि अंतराळामध्ये आहे असं वाटतंय, म्हणजे काही नाही.
ह्या जगातलं काही नाही, मी अंतरिक्षामध्ये आहे, अवकाशामध्ये आहे, स्पेस, आय एम स्पेस, मी अंतराळात आहे. या जगाचं आणि माझं काही असं वाटतंय, पण काही क्षणानंतर मी पुन्हा खाली येतोय, पुन्हा मला जगात वावरावं लागतंय. तर हे सुटणार कधी, हा मुख्य प्रश्न आहे. आणि ह्याच्यातून सुटका होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. तर त्याचं समजणं हाच साक्षात्कार आहे. तुम्ही हे समजून घ्यायचं आहे. काही तुम्हाला दर्शन होतील, ध्यानातले अनुभव येतील, सगळं सगळं आहे. अनुभव येणं म्हणजेच काय, तो अनुभव राहणारा नाही, अनुभव जाणार. कारण तो अनुभव येतो ना, इथे जे जे येतं ते जातं, एवढं लक्षात ठेवा. काही टिकून राहत नाही. जे निर्माण होतंय ते नाहीस होणार. त्यामुळे असं हे सगळं अस्थिर आहे, इथे स्थिर काही नाही. मग या अस्थिरतेत जो अनुभव येणार तो अस्थिरतेचाच असणार. तिथे भांबवल्यासारखंच तुम्हाला वाटणार. काही अगदी मोठा दिव्य अनुभव आला तरी तो नाहीस होणार आणि पुन्हा तुम्ही भांबवणार. हे बाबा मला दिसलं होतं छान, पुन्हा मला ध्यानाला बसलं तसंच मला अनुभव आला पाहिजे, नाही येणार, कधी नाही येणार. आणि ती तगमग तगमग राहणार. तर ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता, तर हे तुम्ही ओळखा की हे जे काही आहे, हे हे अनुभवातलं, हे केवळ कल्पनेचा भास आहे. म्हणजे हे असणंच खोटं आहे. हा जन्मच खोटा आहे. हा जन्म जर खोटा, तर त्या जन्मातून पुढे जो अनुभव येतोय तो खोटाच आहे, तो खरा नाही, तो खरा असू शकत नाही. तर ते ते समजून घेण्यासाठी इकडे लक्ष द्या की ही कल्पना म्हणून जी निर्माण झाली ती कशी निर्माण झाली आहे, त्या कल्पनेचं स्वरूप काय आहे. म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणून आहे, ते अज्ञान काय आहे हे समजून घ्यायचं बस. की जे ज्ञान आहे ते मुळामध्ये आहे तसं आहे. अगदी 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 सोप्यात सोपी रीत सांगतो, ती समजून घ्या. अज्ञान काय, सद्गुरूंचं सांगणं तुम्हाला काय आहे की तू देह नाहीस, स्वतःला देह समजतोस, हे अज्ञान आहे. अज्ञान का, ती केवळ कल्पना आहे, त्यात सत्य काही नाही, त्यात तथ्य काही नाही, केवळ कल्पना आहे. जस्ट यू आर इमॅजिनिंग दॅट आय एम दिस बॉडी, आणि त्यातून हे शरीर मी आहे आणि हे सगळं जग माझ्या अनुभवातलं खरं आहे. जे कल्पनेतलंच सगळं उभं राहिलं आणि त्या कल्पनेतलाच देह आहे, कल्पनेतलं कुटुंब आहे, कल्पनेतलं जग आहे, सगळी तुझी काय हालचाल आहे, किंबहुना तुझा विचार, मनात मानसिक जे काय चालतं तुझं मन, आणि त्या मनाने तयार पुन्हा झालेली बुद्धी, म्हणजे सर्व जे काही आहे, सर्व जे काही तू समजतोय खरं म्हणून, ते कल्पनेतलं आहे, ते कल्पनेतलं आहे, कल्पना मात्र आहे. मग तुझी सगळी धडपड, आणि तुम्हाला पुढे सांगतो, तुम्हाला ह्यातून सुटावं असं वाटतं, ही सुद्धा ती कल्पनाच आहे, असं लक्षात घ्या. मग ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सद्गुरू तुम्हाला दाखवतात. बाबा हे जी कल्पना म्हणून सुरू झाले ना, तिचं तिचं स्वरूप तो ओळख, म्हणजे देह निर्माण झाला आणि तो देह मी आहे असं मी समजतोय, त्या देहाचं नाव मी माझं आहे समजतोय, त्या देहाचा एकूण अनुभव मी माझा अनुभव समजतोय. तिथे लक्ष दे, म्हणजे ह्याचं मूळ काय आहे ते जा, ते ओळख, ते ओळख. आमचे महाराज नेहमी सांगायचे, हा देह तयार कुठे झाला, आईच्या गर्भात. बाई इथं असं मागे मागे जात कुठपर्यंत गेलं पाहिजे. ध्यानधारणा करायला सगळं करा. ध्यानधारणेमध्ये तुम्हाला अनुभव काय येणार आहे, ध्यानधारणेत काय अनुभव येणार आहे, हे सगळं जग हळूहळू हळूहळू विरळ विरळ होत नाही असं होतंय.
आणि केवळ आपण आहोत एवढंच उरतंय. केवळ आपण आहोत एवढंच उरतंय. मी आहे एवढंच कळतंय. आता सुद्धा तेच आहे. आता सुद्धा व्यवहार करताना सुद्धा तेच आहे. मी आहे एवढंच आहे. पण मी आहे हे देहासहित, मनासहित, बुद्धीसहित आणि अवघ्या या दृश्य जगासहित घट्ट झालेलं आहे. घट्ट झालेलं आहे. म्हणजे भ्रमाचे फेरे असे 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 फिरून फिरून जसा तो स्क्रू टाईट करतात ना, आणि काय केलं ते उघडत नाही, तसं तीच परिस्थिती निर्माण झालेली. कल्पनेचे फेरे असे घट्ट झालेले आहेत की त्याच्यात ते सत्य कुठे कुठे आहे, सत्याचा पत्ताच नाही उरत आहे. काय आहे की नाही सत्य, हे कोण भाग्यवान असेल त्याला तो प्रश्न निर्माण होतो की बाबा हे काय आहे, मला कळलं पाहिजे. खरा भाग्यवान जो आहे त्याला तो प्रश्न पडतो की हे जे देहबंध म्हणून मला जी काय म्हणतो त्याला गुलामी ही जी निर्माण झाली आहे, यातून मार्ग मला सापडला. असं कोण भाग्यवान असतो त्याला तो प्रश्न पडतो आणि तो सद्गुरूच्या चरणाशी येतो की मला मार्ग दाखवा. लक्षात घ्या. हा, तर ते देहाचं उत्पत्ती कशी झालेली आहे, ते गर्भामध्ये झालेली आहे. मग आमचे महाराज नेहमी सांगतात काय की जे काही तुम्हाला तुमचं डोकं सद्गुरूवर चालवू नका, म्हणजे बुद्धीचे प्रयोग सद्गुरूवर करायला जाऊ नका. हाती काही लागणार, जे आहे तेच गमवून बसणार. पण सद्गुरु वाक्य जे आहे, सद्गुरु वचन जे आहे ते तसंच तसं स्वीकारा. कारण सद्गुरू सांगतात ते एकमेव सत्य आहे, अल्टिमेट ट्रूथ आहे. मग ते स्वीकारा. मग ते त्यातून तुम्हाला मार्ग सापडणार आहे, कारण ते सत्यच आहे. सद्गुरू सत्याशिवाय दुसरं काही सांगत नाही. सत्यच केवळ, तिकडेच फक्त बोट दाखव, हे तू आहेस. मग ते तसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे. सद्गुरु वाक्य तंतोतंत स्वीकारायचं आणि गुरु आज्ञेचं पालन तंतोतंत करायचं. जो शिष्य असं वागतो, असं आचरण ठेवतो, त्याला ते मग सत्य तसोच्या तसं जसं आहे तसं प्राप्त होतं. कारण ते त्याच्या अंगी मुळातच आहे, त्याच्या ठाई मुळातच आहे. आता बघा, तो जो देह निर्माण झालेला आहे, पुन्हा पुन्हा तिकडे लक्ष द्या. तो निर्माण झालेला आहे, आधी नाहीये. आधी नाही, आधी काही नाहीये. निर्माण झालेला आहे आणि मग ते निर्माण झालेला देह मी आहे असं त्याने स्वीकारलंय. तो कोणताही जीव बद्ध म्हणूया, जेव्हा म्हणेल की हा निर्माण झालेला आणि ज्याची मी सवय घेतली कल्पनेने की हे मी आहे म्हणून, हे जर मी मानलंच नाही, मी हे देह आहे हे मी स्वीकारलंच नाही, तर मग काय आहे? तर काय आहे? देह नसताना तू जो आहेस तो तू आहेस. कधी सांगायचे की बघ असं 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 पहा, असा विचार कर की हा देह मी नाही, हे मन मी नाही, मग मी कसा आहे? क्षणभर विचार कर, मग मी कसा आहे? पहा, आण डोळ्यासमोर, आण जरा मनात चक्षु समोर, मनाच्या डोळ्यांनी हे पहा की देह नाहीये, हे देहाच्या आधारे तयार झालेलं हे मन मी नाहीये, ही सगळी बुद्धीने दाखवलं जाते, सगळं काही नाहीये, काही नाहीच आहे, असं ते होणार तुझ्या समोर. मग काही नाही असं जे आहे ते आहे, ते तिथे पाहाय, तिथे लक्ष दे. काही नाही असं जे आहे तिकडे जाऊन राहा, तिकडे जाऊन पहा, जाऊन राहा आणि जाऊन पहा. मग काही नाहीचा अनुभव आहे, नथिंगनेस, काही नाहीचा अनुभव आहे. मग हे सर्व जे आहे ते कसं आहे, त्याची विल्हेवाट काय लावता, कशी लावणार? तर ते केवळ स्वप्न आहे, जस्ट ॲज अ ड्रीम.
रात्री आपण झोपेमध्ये जे स्वप्न पाहतो ते स्वप्न पाहिलं ते खरंच वाटतं त्यावेळी, पण जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा कळतं की अरे ते स्वप्न होतं, त्यात काही तथ्य नव्हतं, काही खरं नव्हतं, एक भास मात्र होतं. तसा हा जागृतीतला अनुभव स्वप्नाकार आहे, स्वप्नभास आहे असं सद्गुरू सांगतायत. ते वचन स्वीकारा आणि त्याने जे दिलेलं आहे त्याची आठवण सतत करा. ते करता 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 हे जे उभं राहिलेलं भ्रमातलं आहे ते विरळ होणार, विरळ होत होत नाहीसं होणार आणि तुम्ही जसे आहात तसे उरणार. म्हणजे यापैकी दृश्यापैकी काही नाही. मग दृश्य ज्याच्या आधारे आहे ते अदृश्य आहे, ते आपण आहोत, ते आपण आहोत. आता तर बुद्धीला ते कळणार नाही, बुद्धीला बुद्धीला कधीच कळणारच नाही. बुद्धी म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? जाणीव. जाणीव म्हणजे आम्हाला प्रत्येकाला आता जे काही आहे ते आपण केवळ जाणीवेतच आहोत, जाणीव म्हणूनच आहोत. कोणताही प्राणी सजीव जो आहे तो केवळ जाणीव म्हणून आहे, तिथे कॉन्शियस. प्रत्येकाच्या ठिकाणी मी आहे हे ज्ञान आहे, ही जाणीव आहे. तर त्या जाणीवेमध्ये तो त्याचा देह आहे आणि ते देह बाजूला झाला की मूळ स्वरूप आहे तसं आहे. सर्व चराचराचं मूळ ते एकच आहे. सर्व चर आणि अचर याचं मूळ ते एकच आहे. त्याला नाव दिलं परब्रह्म, त्याला नाव दिलं परमात्मा, निर्माता, क्रिएटर. पण आता ते स्वतःच्या ठाई पाहायचंय. अद्वैत जे काही सांगतात ते हे आहे. अद्वैत म्हणजे काय? दुसरं काही नाही, जे आहे ते केवळ तूच आहेस म्हणजे अद्वैत. मग आहे म्हणून काय आहे? नाही म्हणून हे सगळं झालं उभं राहिलेलं. आहे म्हणून काय? तर ते परमात्म स्वरूप. अगदी ओळखीचा शब्द वापरायचा तर आपण, आत्मा. आपल्या ठाई आपण जे आहोत ते आपण आत्मा म्हणून आहोत आणि आत्मा तोच परमात्मा, परमस्वरूप तेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मी आहे कळतंय ना? ते तिथे लक्ष ठेव, तिथे लक्ष ठेव. तिथेच तुम्हाला तो उलगडा. मग तुम्हाला असं कळणार की काही अनुभव आले, अगदी सगळं काही नाही, परमस्वरूप आहे हे कळलं. मग आता सुद्धा तेच आहे. तुम्ही व्यवहार करताना, वागताना काही भांडण करा, तंटा करा, भजन करा, शाळा कॉलेजला जा, नोकरी धंद्याला जा, तुम्ही करता ते कल्पनेतलं, पण मुळामध्ये तुम्ही आहात तसेच आहात. तिथे काही फरक नाही पडत. फरक कुठे पडतो? मनाचं ऐकलं की फरक पडतो. मग मन तर मी नाही, केवळ आत्मा ना, केवळ आत्मा. मन मी नाही, बुद्धी मी नाही, आत्मा म्हणजे आपण. त्या आत्म्याचा आणि कशाचा काही संबंध संपर्क नाही, घेणं देणं काही नाही. तो आहे तसा आहे, जसा असतो तसा असतो. म्हणून त्याला अजन्म. आत्मा कसा आहे? अजन्म आहे. मग त्याला जन्म नाही त्यामुळे त्याला मरण नाही. तो काय म्हणतो त्याला चाइल्डहुड नाही आणि मग त्याला म्हातारपण, बालपण नाही, त्याला म्हातारपण पण नाही. मग हे जे दृश्यामधलं आहे त्याच्यात तो जरी असला सतत सतत, तरी त्याचा काही तिथे संबंध येत नाही. तो अलिप्त, त्याला काय म्हणतो? अलिप्त आहे, निर्लिप्त आहे. असा मी आहे, असं माझं असणं आहे. मग क्षणातला तो अनुभव काही असेल ध्यानातला, पण तो ध्यानातला अनुभव ज्याला आला तो तसाच आहे. त्याने ते पाहिलं फक्त, अनुभवलं पण ते अनुभव खोटा, त्याने फक्त ते पाहिलं, बस तेवढंच आहे ते. आणि आता सुद्धा हे सगळं पाहणंच घडतंय. व्यवहारामध्ये आम्ही वागतोय असं आपल्याला वाटतंय. वागणं म्हणून काही घडतच नाहीये. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, असं
सांगून ठेवलंय ज्ञानेश्वर. काय घडतच नाही. आता काय घडलं म्हणून सांगू? साधू गप्प बसतो. साधू सांगत नाही अमुक काल काल असं झालं किंवा उद्या असं होणार आहे. काय सांगत नाही. इथे काय होतच नाही, काय घडतच नाही. अशी स्थिती आहे. अशी स्थिती आहे. स्थिती स्थिती म्हटलं म्हणजे काहीतरी आहे अवस्था म्हणून, तर ती अवस्था पण नाही. जागृती ही एक अवस्था आहे, झोप ही एक अवस्था आहे, स्वप्न पण ती एक अवस्था आहे. पण या सगळ्या अवस्था एका स्थिर अशा पार्श्वभूमीवर अनुभवाला येतात. ती जी स्थिर अशी वस्तू आहे ती आपण आहोत. ती आपण आहोत. स्वये आहोत, स्वतः आहोत, निजांगे आहोत. मग इथे अनुभव कोणाला विचारणार आणि कोण कोणाला सांगणार? ज्याची त्याने ही प्रचिती घ्यायची आहे की हे सगळं जे काही आहे ते माझ्या ठायी आहे, माझ्यातून निर्माण होत आहे, माझ्यातच त्याचा विलय होतोय. आणि ते जे माझं असणं आहे ते परम आत्मस्वरूप आहे. मग त्याला सद्गुरु स्वरूप म्हणा, परमात्मा म्हणा. तेव्हा ते सिद्ध होतं की आय एम दॅट. सोहम, तो मी आहे. हा याच्यातला मी नाही, हा जीव मी नाही. अगदी शिव म्हणा, शिवाच्याही पलीकडे परमशिव, परमात्मा, तो मी आहे. आय एम दॅट. म्हणजे आताचा हा सगळा अनुभव जो आहे तो अपूर्णातला आहे, अपूर्ण आहे. एका पूर्ण अशा ज्याला परमसत्य म्हटलंय त्याच्या असण्यामुळे हा सगळा अपूर्णाचा अनुभव येतोय. तो खरा मी मानणार नाही याच्या पुढे, असा निश्चय करायचा आहे. गुरुपुत्राला निश्चय करायचा तो हा निश्चय करायचा. निश्चय करायचा तो स्वतःचा निश्चय करायचा. जगातले निश्चय घ्यायचे नाहीत. जगातले निश्चय म्हणजे जगाचा संदर्भ कोणताही घ्यायचा नाहीये. स्वचा घ्यायचा, आपला घ्यायचा आहे. तर माझ्या ठाई हा अनुभव येतोय, इथे येऊन वरायचं आहे. मग स्वच्या ठाई येऊन स्व शिवायचं जे आहे ते सगळं तकलादू आहे, भास मात्र आहे. हा भास ज्याच्या ठाई येतोय तो ते ठिकाण जे आहे ते निराभास आहे. निराभास म्हणजे केवळ सत्य आहे, भास नाही. निराभास, भास निराभास. हा भास आहे. माझ्या ठाई हा भास येतोय. मी स्वतः निराभास आहे असं पाहायचंय. मग ते कधी नाही असं होत नाही. मग ध्यानातला अनुभव आला आणि मला काय दिव्य अनुभव आला आणि आता येत नाही, मग आता मी काय नाही. तुझ्या ठाईच आहे हा सगळा. आताचाही अनुभव तुझ्या ठाईच आहे. तो अनुभव पाहणारा घेणारा मी आहे. हा गुरुबोध, हा आत्मबोध द्यायचा आहे. मग ते पूर्णत्व जे आहे, पूर्ण म्हणून ते सद्गुरु स्वरूप आहे. गुरु पूर्ण आहे आणि गुरु पूर्ण आहे. गुरु तुम्हाला सांगतात की मी जे आहे तेच तू आहेस, शिवाय काही नाही. शिवाय आपण सगळं धरतो ना, यापैकी काही नाही. गुरु पूर्ण आहे, परमात्मा आहे आणि तो सद्गुरु म्हणून जो आहे तो माझ्या ठाई आहे. हा गुरुबोध घ्या. गुरुपौर्णिमा ही अशी आहे, अशी पहा आणि त्या पूर्णत्वाचा अनुभव घ्या आणि तसे होऊन राहा. सद्गुरूंचा त्यासाठी तुम्हाला सर्वांना हा असा आशीर्वाद आहे की तुम्ही सर्व गुरुपुत्र पूर्ण आहात, संपूर्ण आहात. अपूर्णता तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. फक्त तुमचा निश्चय घ्या, तुमचा तुम्ही निश्चय घ्या आणि तो निश्चय होऊन राहा. दासबोधामध्ये म्हणून सांगितलं निश्चय हाच देव आहे. निश्चय तुमच्याबद्दलचा की आपण देव आहोत
ते सत्य म्हणून काय ते आपण आहोत हा निश्चय घ्या, तसे राहा. सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ दत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. श्रीराम वस्तुसी जरी कल्पावे तरी ते